केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देताना जिद्द, चिकाटी आणि संयम याचीही कसोटी लागते। देशाच्या विकासात सनदी अधिकाऱ्यांचं महत्त्व अबाधित आहे। यूपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी मेहनत आणि वेळेचं नियोजन याचा समन्वय ठेवला पाहिजे असं मत विद्या प्रबोधिनीमध्ये झालेल्या कार्यक्रमात व्यक्त झालं। आयएएस टॉपर्स टॉक या कार्यक्रमात यूपीएससी मध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी संवाद साधला। कोल्हापुरातील विद्या प्रबोधिनीच्या वतीनं आज आयएएस टॉपर्स टॉक हा कार्यक्रम पार पडला। त्यामध्ये यंदाचे यूपीएससी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी हर्षवर्धन पाटील, ओंकार फडतरे आणि रोहित मालवेकर यांचा सहभाग होता। हर्षवर्धन पाटील यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करताना घ्यावयाची खबरदारी याबद्दल सल्ला दिला। सुरुवातीला विद्यार्थ्यांचा बराच गोंधळ होतो, पण आपल्या चुका प्रामाणिकपणे शोधून त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यासाठी भरपूर सराव परीक्षा द्याव्यात असं त्यांनी सांगितलं। तर ओंकार फडतरे यांनी अभ्यासाच्या बरोबरीनं व्यक्तिमत्व विकास साधणं महत्त्वाचं आहे, त्यासाठी महाविद्यालयीन काळातच विविध स्पर्धांमध्ये भाग घेणं, अवांतर वाचन आणि छंद जोपासना करावी असं नमूद केलं। रोहित मालवेकर यांचं शालेय शिक्षण ग्रामीण भागात आणि मराठी माध्यमात झालंय, तरीही यूपीएससी परीक्षेच्या तयारीमध्ये कोणतीही अडचण आली नाही हे अधोरेखित केलं। स्वतःवर तीव्र विश्वास ठेवून नियोजनबद्ध अभ्यास केल्यास यश नक्की मिळतं असं ते म्हणाले। आयएएसच्या तयारीमध्ये नियमित वृत्तपत्र वाचन अत्यंत आवश्यक आहे। तसंच मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी मेडिटेशन, नियमित व्यायाम करावा, सोशल मीडिया पूर्ण वर्ज्य करावा असंही या यशस्वी विद्यार्थ्यांनी सांगितलं। यावेळी विद्या प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांनी यूपीएससी तयारी संदर्भातील विविध कोर्सेस आणि शिष्यवृत्तींची माहिती दिली। या कार्यक्रमाला विद्या प्रबोधिनीचे संचालक अमित लवटे, नितीन कामत यांच्यासह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते।